नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुम्ही नेमकं काय करायला हवं. म्हणजे कधी-कधी असं होतं की आपण क्रॉस रोडवर असतो. आपल्याला ह्या मार्गाने जावं की त्या मार्गाने हे कळत नाही किंवा निर्णय घेणं अवघड होतं. अशा वेळी तुम्ही काय करायला हवं? अशी जर तुमच्या आयुष्यात परिस्थिती असेल, तर त्या स्थितीमधून तुम्ही मार्ग कसा काढू शकता, हे या रीडिंगद्वारे तुम्हाला कळणार आहे. ह्यामध्ये तुमची आत्ताची ऊर्जा कळेल, तुम्हाला काय करायला हवं हे सुद्धा कळेल. हे रीडिंग कलेक्टिव्ह असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे बॅक. हॉर्स, शॉर्ट जर्नी. यंग मॅन. ही कार्ड सांगतायत की तुम्ही आता एका छोट्या यात्रेवर जात आहात. काही ना काही महत्वाची गोष्ट तुम्ही सुरू करणार आहात. एखाद्या व्यक्तीबरोबर ही गोष्ट होऊ शकते. एखादा तरुण व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल, ज्याच्याबरोबर एक नवीन सुरुवात तुमची आता लवकरच होत आहे. आणि ही जी यात्रा आहे त्याच्याबरोबरची, ही काही दिवसांची किंवा काही महिन्यांची असू शकते. समवन इज एक्स्ट्रीमली स्टबर्न. तुम्ही ह्या यात्रेवर असताना एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी बदलू इच्छित नाही. आता आपण ही जी कार्ड्स काढली ती 4च कार्ड्स आहेत. त्यावरून आपण हे आत्ता जे काही मार्गदर्शन घेतलं ते आहे. पण आता अजून कार्ड्स जेव्हा आपण काढू, तेव्हा आपल्याला नेमकं चित्र कळेल, की काय होणार आहे आणि ही कार्ड्स आपल्याला नेमकं काय सांगत आहेत. किंवा हे कार्ड असं सुद्धा असू शकतं, की जो हट्टीपणा आपल्यामध्ये आहे, तो निघून जात आहे. कारण हे कार्ड जे आहे, ते शेवटी आलेलं आहे. तो बदल तुमच्यामध्ये होतोय, असं सुद्धा कदाचित असू शकतं. पण आपल्याला हे सगळं अधिक जाणून घ्यायचं असेल, तर अजून कार्ड्स काढणं महत्वाचं आहे. पहिलं कार्ड आहे सिझोफ्रेनिया. हे कार्ड जे आहे पहिलं जे आलंय ते तुमच्या आत्ताच्या स्थितीबद्दल सांगते. जिथे तुम्हाला 2 गोष्टींमध्ये मार्ग काय निवडावा किंवा अडकल्यागत वाटतंय, अशी जी तुमची स्थिती आहे त्याबद्दल हे कार्ड दाखवत आहे. ती ऊर्जा तुमची इथे दिसत आहे. तर त्याच्या पुढे जे कार्ड आलंय ते फायटिंगचं आहे. हे कार्ड सांगतंय, की ही स्थिती जरी तुमची असली, तरी तुम्ही एक योद्धा आहात. तुम्हाला ह्या स्थितीमधून सुद्धा मार्ग काढायचा आहे. ती क्षमता तुमची आहे. हे तुम्ही स्वतःला समजवा.
एका योद्ध्याचं काम काय आहे, त्याचं ध्येय काय आहे, की स्थिती अवघड असली तरी काहीतरी विशेष गोष्ट करून दाखवणं, हे योद्ध्याला शोभून दिसतं. तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायचं आहे. सक्सेसचं कार्ड आहे. ह्या स्थितीमधून तुम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढाल तर तुम्हाला यश मिळणार आहे. आतापर्यंत जी कार्ड्स आली त्यावरून हे लक्षात येतंय की ही जी ऊर्जा आहे ती तुमची आधीची ऊर्जा असू शकते, जी आता निघून जात आहे. कारण ह्याची दिशा सुद्धा इकडे आहे आणि ह्याची दिशा सुद्धा ह्या बाजूला आहे. तर आता ह्या ऊर्जेची जागा हॉर्सची ही ऊर्जा घेत आहे. आणि ज्या अर्थी हे कार्ड आलंय सक्सेसचं, जिथे एक वाघ दिसतोय आपल्याला, तर वाघ हे परिवर्तनाचं प्रतीक आहे. म्हणजे तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. तुम्ही समर्पित भावामध्ये इथे दिसत आहात. दोन्ही हात तुमचे वर आहेत. ईश्वरावर भरोसा ठेवून तुम्ही पुढे जात आहात. ऑर्डिनरीनेसचं हे कार्ड आहे. तुम्ही स्वतःवर लक्ष देत आहात, स्वतःसाठी वेळ काढत आहात. स्वतःबरोबर तुम्ही एकांतामध्ये आपला वेळ घालवत असल्यामुळे तुम्हाला स्वतःशी जोडणं सोपं जातंय. निसर्गाशी जोडणं तुम्हाला सोपं जातंय. इनोसन्स. तुम्ही जर एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं, कोणतंही छल कपट मनात न आणता त्या दृष्टीने जर पाहिलं, तर तुम्हाला हे जग सुंदर दिसू शकतं. तुम्हाला आहे त्या स्थितीमधून मार्ग मिळू शकतो. द लव्हरचं हे कार्ड हेच सांगतंय की तुम्हाला आत्ता ही जी काही तुमची स्थिती आहे अडकल्यागत, काय नेमकं करावं. तर ब्रह्मांड इथे सांगत आहे की तुम्ही योद्धा आहात. तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि तुम्ही यशस्वी होणारच आहात. कारण हे कार्ड्स सगळी सांगतायत की तुम्ही यशस्वी होणार आहात. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं, तर स्वतःबरोबर वेळ घालवायला हवा. एकांतामध्ये स्वतःशी जोडणं महत्वाचं आहे. निसर्गाशी जोडणं महत्वाचं आहे. आणि तुमच्यामध्ये जो निरागसपणा आहे, तुमच्यामध्ये म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये असतो. पण त्याला जपायचं किती, त्या निरागसपणाला किती जपायचं आणि लबाडीला किंवा जे राजकारण असतं त्याला किती जपायचं, हे आपल्यावर आहे. तर ब्रह्मांड इथे सांगत आहे की हे यश मिळवण्यासाठी हा जो आपल्यामध्ये इनोसन्स आहे त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपले विचार सकारात्मक ठेवायचे आहेत आणि स्वतःवर प्रेम करायचंय, इतरांवरही प्रेम करायचंय, पण मुख्य स्वतःवर. कारण स्वतःवर जेव्हा आपण प्रेम करतो, स्वतःसाठी वेळ देतो, तेव्हाच आपण इतरांना देऊ शकतो. आपणच जर वैतागलेले असू, आपणच जर तेवढे शक्तिशाली नसू, कमजोर असू, तर आपण इतरांना कसं देणार? यासाठी स्वतःवर आधी काम करणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःवर प्रेम करणं फार फार महत्वाचं आहे. ब्रह्मांड हे सांगतंय की तुम्ही स्वतःवर प्रेम कराच, पण ब्रह्मांडाशी सुद्धा एकरूप व्हा. त्या शक्तिशाली ऊर्जेशी एकरूप झाल्याने तुमची ऊर्जा अधिक वाढेल. आणि हे कार्ड संतुलनाबद्दल सुद्धा सांगतंय. इथे तुम्ही संतुलित आहात.
हे चेंजचं जे कार्ड आहे ते इथे रिव्हर्स आहे. हे काय सांगतंय की ही जी आता तुमची स्थिती आहे अडकल्यागत, म्हणजे काय तर आत्ता तुमचं चक्र तुम्हाला, भाग्यचक्र तुम्हाला साथ देत नाहीये. तुम्ही कुठेतरी अडकले आहात, थांबले आहात, विचार करताय पुढे कसं जायचं. तर ही जी तुमची स्थिती आहे त्यामधून तुम्ही हे सगळं केल्याने बाहेर पडाल. हे चक्र असं होईल, सकारात्मक होईल आणि चांगले बदल, परिवर्तन तुमच्यामध्ये येईल. आता हे कार्ड आत्ता असं आहे, पण हे असं लवकरच होईल जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या. यासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, उदारपणे मदत करायची आहे. आणि एका यात्रेवर जायचं आहे. तुम्हाला जे काही साधायचं आहे त्यासाठी एक यात्रा करणं महत्वाचं आहे. त्या शोध घेणं, आपल्याला जे साधायचं आहे त्यासाठी अवघड वाटेवरून चालणं. आता ही यात्रा नेमकं काय? 8 ऑफ वँडचं हे कार्ड आहे. तर 8 ऑफ वँडचं हे कार्ड म्हणजे तुमच्याकडे जी काही माहिती आहे, जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे, त्याबद्दल अभ्यास करणं, त्याबद्दल वाचन करणं, त्याचा बारकाईने अभ्यास करणं, जेणेकरून तुम्ही एखाद्या सूर्याप्रमाणे इतरांना मार्गदर्शन करू शकाल. हा अभ्यास तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ह्यातून तुम्हाला शांती मिळेल, ह्यातून तुमची प्रगती होईल. म्हणजे इतरांना मदत करणं आणि आपल्याकडे जे आहे त्याचा अभ्यास, आपल्याकडे जे आहे, जी काही समृद्धी आहे ती इतरांना देण्यासाठी आपण तितकं परिपक्व होणं महत्वाचं आहे. या सूर्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर त्यासाठी या वाटेवरून आपल्याला चालावं लागेल. त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करणं किंवा जे काही तुमचं ध्येय आहे त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणं महत्वाचं आहे. आणि यासाठी तुम्ही एकट्याने राहणं, एकांतामध्ये राहणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांमध्ये राहिलं की आपण त्यांच्या समस्या, त्यांच्या गोष्टींमध्येच अडकून राहतो आणि मग आपली जी यात्रा आहे, तिचं जे ध्येय आहे ते बाजूलाच राहतं. ह्या सगळ्यातून तुम्हाला तुमचं अस्तित्व जाणवेल. तुम्ही काय करू शकता, तुम्ही किती शक्तिशाली आहात, हे तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही या सगळ्या स्थितीमधून जाल, स्वतःवर प्रेम कराल, अभ्यास कराल, बारकाईने गोष्टींना पाहाल, तेव्हा तुम्हाला स्वतःचा वेगळेपणा इतरांना दाखवता येईल. दाखवणं म्हणजे काय? तर इतरांना मार्गदर्शन, इतरांना मदत तुम्ही केव्हा करू शकता? जेव्हा तुम्ही शक्तिशाली, आत्मविश्वासाने ते काम करू शकता आणि हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा तुम्ही या यात्रेवर जाल, या सूर्यापर्यंत पोहोचाल आणि त्या सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं आवश्यक आहे. पेशन्सचं हे कार्ड सांगतंय की धीर ठेवा. धैर्य महत्वाचं आहे. हळू-हळू एक-एक गोष्टी करत जा. ज्याप्रमाणे ह्या इथे चंद्राच्या कला दाखवल्या आहेत, त्याप्रमाणे हळू-हळू तुमची प्रगती होईल. हळू-हळू गोष्टी करा. लक्ष द्या, काय करता येईल, काय करायला हवं, कुठे चुकतंय, हे बारकाईने जर तुम्ही पाहिलंत, तर तुम्ही नेमकं जे साधायचंय त्याच्यापर्यंत पोहोचू शकाल. बियॉन्ड इल्युजन.
भ्रमित स्थितीमध्ये न अडकता आपल्यामध्ये परिवर्तन कसं आणाल हे पहा. पास्ट लाईफचं हे कार्ड सांगतंय काय सांगतंय, हा हिलिंगचं कार्ड बॉटम ऑफ द डेकचं आहे आणि इथे पास्ट लाईफचं आहे. तर तुम्हाला हिलिंग करणं महत्वाचं आहे. जुन्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अजूनही त्रास देतात, ज्या नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण करतात, किंवा आपल्या प्रत्येकामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा या असतातच, पण नकारात्मक ऊर्जा जर जास्त झाली आणि ती आपल्यावर नियंत्रण करू लागली की आपला बिघाड होतो. आपला विचार किंवा आपला दृष्टिकोन या सगळ्यामध्ये बिघाड होत जातो. पण जर आपण हिलिंग केलं तर ही जी ऊर्जा आपल्याला त्रस्त करण्याचा विचार करते ती त्रस्त करणार नाही, कारण तिचा आपण उपचार करतोय. रिसेप्टिव्हिटीचं कार्ड आहे की तुम्ही स्वीकार भाव मध्ये राहा. ब्रह्मांड तुम्हाला देऊ इच्छितो, ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. हे कार्ड तुम्हाला सांगतंय की ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे, तुम्हाला हर तऱ्हेने मदत करण्याचा तो प्रयत्न करत आहे. तेव्हा तो जे काही करत आहे ते तुम्ही स्वीकारा. त्या प्रवाहामध्ये स्वतःला वाहत न्या, ज्यामुळे तुम्ही स्वीकारत जाल आणि जे ब्रह्मांड तुमच्याकडून करून घेऊ इच्छितो ते त्याला सोपं होईल. विश्वास ठेवा स्वतःवर आणि ब्रह्मांडावर. सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने होणार आहेत. तुमचं ध्येय तुम्ही नक्की पूर्ण कराल. धीर धरा. धीर धरणं, श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी ह्या रीडिंग मध्ये तुम्हाला सांगितल्या जात आहेत. त्या तुमच्या ध्येयासाठी महत्वाच्या आहेत. हे कार्ड सुद्धा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल सांगत आहे. तुमचं जे काही ध्येय आहे त्यावर ध्यान केंद्रित करा. स्वतःला एकांतामध्ये ठेवा आणि तो अभ्यास करा, ज्यामुळे तुम्ही सूर्य होऊ शकाल, ज्यामुळे तुम्ही इतरांना मदत करण्यायोग्य व्हाल. हे पण कार्ड तेच सांगतंय की तुम्हाला मास्टर बनायचंय, आणि मास्टर केव्हा बनाल, जेव्हा तुमचा अभ्यास चांगला होईल. त्यासाठी तुम्ही वेळ द्या, त्यासाठी प्रयत्न करा. ब्रेक थ्रू तुम्हाला यातूनच मिळणार आहे. सगळी स्थिती तुमच्या बाजूने होईल. तुम्ही स्वतः एकांतामध्ये राहा, अभ्यास करा, बारकाईने गोष्टी जाणून घ्या. त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि यश आपोआपच मिळेल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.